सर्वस्व ते वाचवतील. आणि आता विद्यार्थ्यांनी एक सांगितलं की आपल्या शाळेमध्ये शिक्षण पाहिजे, आपल्या इथं CBSE श्रीमंताचे मुलं पाहिजे. लक्षात ठेवा, श्रीमंताचे मुलं जरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत असले तरी आज वकील, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, UPSC, MPSC पास होणाऱ्यांमध्ये संख्या फक्त आपल्या मिडल क्लास आणि मध्यमवर्गीय मुलांची आहे. त्याच्यामुळे खचायचं काम नाही. मागचा UPSCचा निकाल लागला, त्या UPSCच्या निकालामध्ये आपल्या मराठी मीडियम म्हणजे आपल्या मराठी शाळेतले 65% मुलं मुली पास झाले, 65%. आणि तुम्हाला जर युद्ध जिंकायचं असेल तर जसे ज्या काळात श्रीकृष्णांनी युद्ध जिंकलं होतं, पांडवांना युद्ध, एकट्या पांडवांना पूर्ण ते युद्ध जिंकून दिलं, तसं तुम्हाला जीवनाची जर लढाई जिंकायची असेल तसे तुमचे आमचे श्रीकृष्ण म्हणजे बोडारे काका आणि सर्व शिक्षक पांडव यांच्यावर विश्वास ठेवा, जीवनातील निश्चित जिंकणार. आज काकांनी मला सांगितलं की मोटिवेशनल बोल. आज काय मी शिवव्याख्यान परव्याख्यान देणार नाहीये, मोटिवेशनल बोलेल तुम्हाला की जीवनात यशस्वी कसं व्हायचं, काय व्हायचं. मेडिकलला इथले मुलं जातात. मला असं वाटतं की इथे आज रंगीत ड्रेस घालायचा दिवस असेल, बरोबर आहे ना? आहे ना? नाही तर बोडारे काका राहिल्यावर एवढे पोरं कलर ड्रेस म्हणजे मला तो पहिला धक्का बसला. आमच्या आमठाण्यात आले होते तर 6 महिन्यात पोरं असे नीट झाले होते, बिलकुल वेळेवर यायचे, वेळेवर जायचे. नंतर थोडा झाला त्रास आम्हाला काका गेल्यानंतर. आमचं नशीब वाईट की ते 6 महिन्यात गेले. मी तेच पाहिलं, म्हटलं विदाऊट गणवेश मुलं शक्यच नाहीये. आणि ते मी काकांच्या राज्यात चांगले चांगले होता तिथं, आपण काय. तर असं माझा आज व्याख्यानाचा छोटासा विषय घेतो मी की जीवनात यशस्वी व्हायचे 3 मूलमंत्र. की नवीन वर्षाचे इंग्रजी नवीन वर्ष आहे, तसं आम्ही व्याख्याते इंग्रजी नवीन वर्ष काही म्हणवत नाही, पण सगळ्या समाजाबरोबर चालावं लागतं. आपलं मराठी माणसाचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतं, आम्ही त्या हर्ष उल्लासाने म्हणवत असतो. पण तरी या नियमाप्रमाणे खेळकर महाराजांनी सांगितलं की जमान्याबरोबर चालायचे. जमाने के साथ चलो, जमाना तुम्हें साथ देगा, दे या ना दे यार, हम लोग महाराज आपण चलते ही रहेंगे. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बोर वगैरे झालाय का तुम्हाला? नसेल झाला तरी वरती हात करा बरं एकदा तुम्ही, आणि माझ्या बरोबर करा, हुलू लाला हुलू लाला हुलू लाला हुलू लाला. हे लादायचं नाही. माणूस जेव्हा व्याख्यान देतो ना तर तुमचा मला प्रतिसाद पाहिजे, नाही तर आम्ही जीवाच्या आकांताने बोलत असतो, सगळे फक्त पाहत असतात. काय बोल राहिला ना? अरे मग त्याला प्रतिसाद द्या, हसा, टाळ्या वाजवा, म्हणजे जोश येतो माणसामध्ये. मागे एका CBSE कॉलेजला गेलो मी, इंग्लिश टू इंग्लिश बोलत होतो, अर्धा घंटा झाला टाळ्याच वाजना. म्हटलं काय भांडण यार, माझं काही चुकतंय का काय बोलायला? मी अजून चांगले उदाहरण दिलं, पोर हसना बी. पोरांना वाटलं काय झालं ते म्हणे, आम्हाला आमच्या प्रिन्सिपल सरांनी सांगितलं म्हणे की हसायचं नाही, टाळ्या वाजवायच्या नाही. बरं म्हटलं काय भांडण. त्याच्यामुळे व्याख्यानात हसलं पाहिजे, टाळ्या वाज. तुम्हाला तसं काही सांगितलं ना, बिनधास्त राहायचं, बिलकुल असं टेन्शन घेऊन बसायचं नाही, रिलॅक्स राहायचं एकदम. मी फिर्यालवरती मी सांगत असतो, बोडारे काकांचा विद्यार्थी की रिलॅक्स राहायचं, डोक्याला ताण घ्यायचं नाही. काका मला नेहमी म्हणतात, अरे संकेत टेन्शन नको घेऊ तुरे. आता शिवव्याख्यानकार म्हटलं ते काल पहिल्यांदा म्हणे शिवव्याख्यानकार उद्या तुम्हाला यावं लागेल. म्हटलं येतो ना काका. लगेच आमच्या मातोश्री, माझ्या पोरांच्या मातोश्री, माझ्या पत्नी बायकोचा फोन आला, उद्या तुम्ही येताय का? म्हटलं नाही. आणि का बरं? म्हटलं बोडारे काकांचा फोन होता, त्यांच्या शाळेत व्याख्यानाला जायचंय. बायको एक शब्द मी बोलले नाही. काकाचा जरा रस्ताच आहे, वैयक्तिक ओळख होती. काकांनी बोलवलं जावा म्हणजे तुम्ही. आमच्या काकांचा जरा रस्ताच आहे, डायरेक्ट तिथं मुक्कामी थांबलो सिल्लोडला, व्याख्यानाला झालो. तर माझा व्याख्यानाचा विषय जीवनात यशस्वी व्हायचे 3 मूलमंत्र. की आयुष्यात यश मिळवायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी बनावं. कोणाला वाटतं डॉक्टर, इंजिनियर, काही ना काही बनावं असं वाटतं ना. कोणाला लग्न करावं असं वाटतं. ती मी साधी गंमत नाहीये, पोरींची संख्या कमी आहे आता. जनगणनेनुसार 832 मुलं आहेत, 832 मुली आणि 1000 मुलं आहेत. म्हणजे 832 मुलांचे लग्न होतील आणि बाकीचे 178 आहे, त्यांचं काय होईल? साधू अमोल महाराज गदानेकर, साधू इथं. त्याच्यामुळे मुलांनी सावध राहा. मुलींना चांगले दिवस आहेत, मुलांना खराब दिवस आहेत. प्रत्येकाचं ध्येय असतं. कोणाला पोलीस व्हायचं वाटतं, कोणाला डॉक्टर, इंजिनियर, वकील, जे व्हावं असं वाटू शकते. कोणाला 10वीला चांगले मार्क मिळवायचे असतील, 12वीला चांगले मार्क मिळवायचे असतील, त्याला एकच मार्ग आहे, फक्त 3 मूलमंत्र वापरायचं. पहिलं म्हणजे आता आमची दिदीने सांगितलं, फार सुंदर बोलली. शीतावरनं भाताची परीक्षा होते, बरं वाटलं.
जर व्याख्याती व्हायची असेल तर दादांना सांग, मी तुला 2-4 ठिकाणी व्याख्यानाला औरंगाबादला बोलेल, पण आई वडिलांना बरोबर आण, म्हणजे तुमची गाडी घेऊन या. कारण माझं जमत नाही ना रे, मी फिरतच असतो ना. आणि कसं त्यांची गाडी राहिली म्हणजे आपल्याला डिझेल फुकट. तुम्हाला शादी में हम मेहमान, जेवण बी होईल, सगळं होईल, वरून अजून मानधन बी भेटेल फुकटच्या फुकट. आणि ते थोडी देणार आहे मी, ते माझ्या वृद्धाश्रमाला देईल, वृद्धाश्रम सांभाळतो मी, त्याला देईल. तर काकांना एक आनंदाचा विषय सांगतो की काका आमठाण्याला असल्यानंतर सागर गवते नावाचा एक विद्यार्थी भाषण करायचा. तर काका तो सागर गवते नावाचा विद्यार्थी आज व्याख्याता झालेला आहे. माझ्या हाताखालची आजपर्यंत 3 मुली आणि 2 मुलं व्याख्यानकार म्हणून घडवले मी, की ते पूर्ण महाराष्ट्रात फिरतात. आता भोकरदनला 1 मुलगी आणि 1 मुलगा दत्तक घेतलेला आहे. तर त्यामुळे काका तो आदर्श आमच्या समोर आहे. विषयावर येतो. कसरीत आपलं चालूच राहतं, तुम्हालाही बरं वाटतंय, हसायला भेटतंय, चालले विषय राहील बाजूला, तसं राहायला नको. तर जीवनात यशस्वी व्हायचे 3 मूलमंत्र. जीवनात यशस्वी व्हायचं असेल ना लेकराओ, तर जीवनात ट्रायंगल आहे. ट्रायंगल समजतो ना, त्रिकोण आहे. त्रिकोण गणितात शिकवलं असेल तुम्हाला. त्रिकोण असतो, तर पहिलं म्हणजे स्वप्न आणि ध्येय. स्वप्न आणि विश्वास, ध्येय, नियोजन. काय काय आहे बोला. बरं वाटलं, बोलणं म्हणजे जिवंत माणसाचं लक्षण आहे. इथं सगळे जिवंत आहे, त्याची गॅरंटी झाली. आता काही टेन्शन नाही. विश्वास, ध्येय आणि नियोजन यांचा ट्रायंगल जर केला तर तुम्ही यशस्वी व्हाल. विश्वास, रेषा ध्येय, परत 1 रेषा विश्वासाची, 1 ध्येयाची आणि 1 नियोजनाची. हे 3 मंत्र फक्त वापरायचं. स्वतःवरती विश्वास ठेवायचा. आपल्यावर विश्वास पाहिजे. आपल्या पिढीमध्ये प्रॉब्लेम असतात, स्वतःवर विश्वासच ठेवत नाही. आपण म्हटलं हे करायचंय ते करायचं, हा योग्य का मग ते, हा काही असं म्हणता. विश्वासच नाही. तुम्हाला स्वतःवर विश्वास पाहिजे. विश्वास ठेवायचा असेल ना, तुम्हाला एक सोपंच उदाहरण देतो मी, की जपान मधली एक कथा सांगतो तुम्हाला. जपान मध्ये ओकोया नावाचा एक मुलगा होता. त्या मुलाला आई वडील, मस्त सुखाचा संसार चालू, त्यांचा घर गाडी बंगला वगैरे सगळं. आणि त्या मुलाला वाटलं की मला काहीतरी बनायचंय. त्याचा स्वतःवर विश्वास होता. ध्येय मनाशी ठरवायचे, मला सेन्सुई बनायचं आहे. सेन्सुई म्हणजे काय माहिती का, जपान मध्ये फार मोठी स्पर्धा होते कराट्याची. त्याच्यात तो सेन्सुई मास्टर बेल्ट धारक असतो, ब्लॅक बेल्ट धारक, कराटे धारक, त्याला ते सेन्सुईचं पद मिळत असतं. ते फार मोठं असतं, पदवी मिळत असते ती, जसं डॉक्टर, इंजिनियर, वकील असेल. तर त्याने ठरवलं की मला सेन्सुई व्हायचं आहे. आई वडिलांना बोलला, पप्पा मला सेन्सुई व्हायचं आहे. पप्पा म्हटले ठीक आहे. मम्मी मला सेन्सुई व्हायचं आहे. हो बेटा हो. गुरुकडे गेलं. गुरुंनी त्या पोराकडे पाहिलं. विश्वासाने भरलेला मुलगा होता, विश्वास होता. ते म्हटले तुला परिश्रम घ्यावे लागतील, मी घेईल. कष्ट घ्यावे लागतील, घेईल. पोरांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली कराट्याची. 1 दिवस 2 दिवस 8 दिवस 10 झाले. अथांग प्रॅक्टिस करत होता, भगीरथ प्रयत्न करत होता, कष्ट करत होता, दिवस रात्र 30 प्रॅक्टिस चालू असताना एकेच दिवशी असा सकाळी जात होता सायकलीवरती जात असताना तो मुलगा आपल्या कराटेच्या प्रॅक्टिसला चालला होता. जाता जाता अचानक तिकडनं 4 व्हीलर आली आणि त्या मुलाला धडकली. ऍक्सिडेंट झाला त्याचा. धडकल्याबरोबर मुलगा इतका जोरात फेकला गेला, इतका खाली पडला, शुद्ध हरपली, बेशुद्ध झाला. त्याचं फार मोठं ऑपरेशन झालं. दवाखान्यात नेल्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मुलगा 24 घंटे बेशुद्ध राहिला. 24 घंट्याचे 36 घंटे झाले. 36चे 48 घंटे झाले. 48 घंट्यानंतर मुलाला शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर पाहतो तर काय, समोर आई वडील आप्तजन नातेवाईक सगळे ढसाढसा रडत होते. आणि मुलगा म्हणायला लागला माझा ऍक्सिडेंट झाला, मला गाडीने मारलं. आणि सांगता सांगता त्याने आपला उजवा हात उचलला. उजवा हात उचलल्यानंतर जाणवलं की त्याचा उजवा हात कापला गेला होता. ऍक्सिडेंट मध्ये त्याचा हात तुटून गेला होता, निकामी झाला होता. आणि तो निकामी झाल्यामुळे डॉक्टरांना तो हात काढावा लागला होता. मुलाला धक्काच बसला आणि तो परमेश्वराला म्हणू लागला, अरे मला सेन्सिटिव्ह व्हायचं आहे, मला 2 हात 2 पायाची गरज होती. हे करत असताना तू काय हिरावून घेतलंस? अरे काय चुकलं माझं की तू माझा हात हिरावून घेतला? मी कसा सेन्सिटिव्ह होणार? आई वडिलांना सांगायला लागला. आई वडिलांच्या खांद्यावरती डोकं ठेवून ढसाढसा रडायला लागला. रडायला लागल्यानंतर डॉक्टरांनी पोझिशन पाहिली, त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं, मुलगा झोपला. सकाळी उठल्यानंतर मात्र मुलगा फ्रेश जाणवत होता. आई वडिलांना त्याचा फ्रेश चेहरा पाहून बरं वाटलं. आणि आई वडील त्याच्याकडे गेले, बाळा कसं वाटतं? तो म्हणतो मला बरं वाटतं. देवाने माझा हात हिरावला ना तरी सुद्धा मला सेन्सिटिव्ह व्हायचं आहे. वडील म्हटले, अरे तू सेन्सिटिव्ह कसं काय होणार? तुला नाही जमाणार. 2 हात 2 पाय गरजेचे आहेत, तुला 1 हातच नाही, तू कसा होणार? तो म्हटला नाही,
ठरवलं मी सेन्सोई होणार म्हणजे होणार. जसं पाहायला गेलं तर त्या मुलावर एवढं मोठं संकट आलेलं होतं की त्याने कोसळून जायला पाहिजे होतं, ढसाळून जायला पाहिजे होतं, रडत बसायला पाहिजे होतं, पण तो रडत नाही बसला. त्याने रडण्याच्या ऐवजी लढण्याचा निर्णय घेतला आणि ठरवलं बस सेन्सोई व्हायचं म्हणजे व्हायचं. ठरलं काही करो परमेश्वर, मी कष्ट घेईन, विश्वास ठेवेल, ध्येय ठेवील, नियोजन करेल, सेन्सोई होणार. ठरवलं मुलाने. आई वडिलांना वाटलं 2-4 दिवसानंतर याला समज घालू, तेव्हा त्याच्या समजेपुरते हो म्हटले ते. 7 दिवस गेले, 8 दिवस गेले, मुलाला थोडं बरं वाटायला लागलं. मुलाने आपली सायकल काढली, एका हाताने सायकल चालवायचा प्रयत्न केला, पायी पायी निघाला. आई वडील म्हटले कुठे चाललास? गुरूंकडे चाललो, सराव करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी. मला सेन्सोई व्हायचं आहे. वडिलांनी मुलाचा चेहरा पाहिला आणि त्याच्या दुःखावरती कशाला मीठ चोळावं म्हणून म्हटले चल माझ्या बरोबर. वडील, आई, मुलगा, दोघं आई वडील आणि मुलगा 3घे जण गुरूंकडे गेले. गुरूंनी त्याचा हात पाहिला. गुरूंना दुःख वाटलं की अरे तुझा एक हात गेला. पण तो म्हटला गुरु हात गेला ना तरी मला सेन्सोई व्हायचं आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे. मला सेन्सोई व्हायचंच आहे गुरु. गुरु म्हटले ठीक आहे, तुला सेन्सोई आहे व्हायचं आहे ना, तुझा विश्वास मी पाहतो. विश्वास स्वतःवर आहे? तो म्हटला हो. मग मी तुला 2 अटी घालतो. तुझा जर एवढा विश्वास असेल सेन्सोई व्हायचा, तू होशील, पण 2 अटी आहेत. तो म्हटला कुठल्या 2 अटी? पहिली अट म्हणजे मी जे सांगेल तेवढंच तू करायचं. तो म्हटला हो, मी सांगेल तेवढंच, अतिरिक्त तू करायचं नाही, एक्स्ट्रा करायचं नाही. तो म्हटला ठीक आहे, नाही करणार एक्स्ट्रा. दुसरी अट म्हणजे मला का म्हणून प्रश्न विचारायचा नाही की हे का, मी सांगेल तेवढंच करायचं. 2 अटी घातल्या. मुलगा दुसऱ्या दिवशी आनंदाने गेला कराटेच्या प्रॅक्टिससाठी. गुरूंनी त्याला एक किक शिकवली. किक समजते ना? कराट्यामध्ये किक मारता. आपल्याकडे दादा पूर्वी हिरो मारायचे, आता हिरोईन बी मारता. हो ना, एक हिरोईन दांडगा टाकून ना मारते हो. ही 50 किलोची, तो 90 किलोचा. कसं काय शक्य होतं काय माहिती? होतं पिक्चर मध्ये असं होतं. रिअल जिंदगीत काही होत नाही. म्हणजे त्या डाकूला जर 10 गोळ्या लागल्या ना, तो 10 गोळ्या लागून बी तो हिरो जिवंत. हिरोचा पहा तुम्ही, त्याला 10 गोळ्या लागू द्या, तो हिरो फ्रेश, तरी त्यांना मारतो. आणि त्याला नुसता बुक्काही मारला तर हा डाकू मरून जातो. काय शक्य आहे काय? अरे कुछ भी बनाते यार, बेचने के लिए लोग कुछ भी करते हैं. जाऊ द्या तो विषय. तर त्या मुलाने ठरवलं, त्याने प्रॅक्टिस शिकवली. गुरुजींनी त्याला एक किक शिकवली. या किकचीच तू प्रॅक्टिस करायचं, मला दुसरं विचारायचं. मुलगा म्हटला ठीक आहे. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 16 दिवस झाले, 32 झाले, 64 झाले, 128 झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, 8 महिने झाले, 10 महिने झाले, 12 महिने झाले, 14 झाले, 16 झाले, 18 झाले, 22 झाले, 24 झाले. 2 वर्ष गेले. गुरुजींनी याला दुसरी किकच शिकवली नाही. तेवढ्याच किकची प्रॅक्टिस. त्याच्याबरोबरचे पोरं दुसऱ्या किक शिकताय, वेगवेगळे डाव शिकताय, कराट्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करताय, याला एकच किक. हा म्हटलं कमाल झाली राव. 24 महिने झाले. 24 महिने म्हणजे 2 वर्षापासून मी एकच किक शिकवतोय. तो गुरुजींकडे गेला. गुरूंना म्हटला गुरु म्हटलं बोल बेटा, मी ती किक शिकलो. हा ठीक आहे, मी आता पुढे काय करू? काही करू नको म्हणे, त्याच किकची प्रॅक्टिस कर म्हणतो परत. हा म्हणतो अहो गुरु, मी 2 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय, तरी त्या किकचीच प्रॅक्टिस करतो. तुला मी काय सांगितलंय? तुम्हाला काय विचारायचं नाही, काय विचारायचं नाही का? प्रश्न विचारायचा, त्याचीच प्रॅक्टिस कर म्हणे. मुलगा दिवस रात्र ती प्रॅक्टिस करायचा. उठता, बसता, झोपता, तीच प्रॅक्टिस. तो मजनू नव्हता का? माहिती ना लैला मजनू? लैला मजनू माहिती ना? कसा प्रेमाचा विषय निघाला म्हणजे बेटा मन में लड्डू फुटा. सर्वांना बरं वाटतं ना. तो जसा मजनू करायचा लैला, तसा हा तीच किक. दुसरा उद्योगच नाही आला. 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 8 वर्ष झाले. मुलगा आईन तारुण्यात आला आणि सेन्सोईच्या स्पर्धा अनाऊन्स झाल्या की सेन्सोईच्या स्पर्धा आहे, तुम्हाला जायचं आहे. आणि तो मुलगा गेला, फॉर्म भरला त्याने की स्पर्धेत भाग घेतला. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. तो गुरूंजवळ आला आणि म्हटला गुरु, मला एकच किक येते आणि तुम्ही मला सेन्सोई मध्ये भाग घ्यायला लावताय. तिथं घट्टे करण्याबाज, जिगरबाज मुलं राहतील, बलदंड द्याचे मुलं राहतील, मला तुम्ही एकच किक शिकवली. गुरुजी म्हटले शिकवली ना एक किक, तू घे भाग. सांगितलं होतं की प्रश्न विचारायचा नाही. हा बिचारा बाहेर निघला. पण बाहेर निघता याच्या मनात प्रश्न चालू होता की आमच्या दोघांपैकी कोणाच्या डोक्यात फरक पडला, गुरुच्या का माझ्या? त्याला मला एकच किक शिकवली यांनी आणि सेन्सोईला नाही पाठवत आहे. त्याला गुरुवरती बी डाऊट यायला लागला. काही प्रॉब्लेम तरी आपल्या गुरुमध्ये चांगला दिसतो हा, कपडे लत्ते बोलतो तर चांगला,
पण काय सांगावं, वेळेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याला डाऊट यायला लागला ना, पण त्याला गुरुवर विश्वास होता. गुरुवर विश्वास ठेवला, स्वतःवर विश्वास ठेवला, आणि पहिला दिवस आला त्याचा. पहिला दिवस, ज्या दिवशी त्याला फाईट करायची होती, त्या दिवशी त्याला लढायचं होतं. गेला लढायला, त्या समोरच्यानं पाहिला, अरे एक हात नाही, काय लागणार आहे माझ्याशी. तो समोरचा जो तुटून पडला, त्याला जो मारायला लागला, धना 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 धना. याला काही करता येईना, हा फक्त मार खातायला, मार भो मार, काय मारायचंय मार. इतकं मारलं की याला असं वाटतं की आता मी बेशुद्ध होणार, मी कोसळणार, मी घासणार, मी संपणार. त्याने तेव्हा पूर्ण ताकद आपल्या त्या किक मध्ये लावली, एकच किक त्याच्या डोक्यावर मारली. ही किक त्याच्या डोक्यावर पडल्याबरोबर तो खालीच कोसळला. असा कोसळला की परत उठलाच नाही, उठलाच नाही हो, असा कोसळला तो. जिंकला पहिला राऊंड जिंकला, दुसरा राऊंड जिंकला, तिसरा राऊंड जिंकला, क्वार्टर फायनल जिंकला, सेमी फायनल पण जिंकला. मग गुरु म्हटले तू आता फायनल मध्ये गेला. हो म्हणे गुरु, फायनल मध्ये गेलो म्हणे. आता उद्याचे दुसरा सेमी फायनल आहे ना तुझ्या विरोधात येणारा फायनल मध्ये, त्याला तू पाहून ये म्हणे. हा गेला तिथं पाहायला, त्याची चर्चा चालू होती. जो पुढचा जो सेमी फायनलिस्ट मधला मेन जो होता दुसऱ्याच्या विरोधात, त्याचा रेकॉर्ड होता की तो समोरच्याला इतकं मारायचा, एक तर तो बेहोश व्हायचा, आणि बेहोश झाला तर त्याला दवाखान्यातून शुद्ध यायची. त्याला समजायचं नाही का इतका मारत, त्याला रेकॉर्ड लय खतरनाक होता. आणि याने पाहिली त्याची फाईट, तर समोरच्या दुसरा जो कराटे चॅम्पियन होता, त्याला त्याने असं मारलं की त्याला डायरेक्ट हॉस्पिटल मध्येच नेलं. दुसऱ्या दिवशीच उठला तो. हा आला, हिंमत बसली याची. मला काय करावं, हो म्हणतं एकच किक येते. त्याला एवढं मारलं त्याने कुत्र्यावानी, विचार बी केला नाही. हो मारतात ना, कुठं मारायचा, काय मारायचं, त्याला समजून दिलं नाही. आणि मला तर एकच किक येते ना, आपला हात नाही, माझं काय होणार, या टेन्शन आलं. रात्री 10:30 वाजता गुरूंच्या रूमचा दरवाजा ठोडवला, टक 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 टक. गुरु म्हटलं काय रे एवढ्या रात्री का बरं आला. गुरु उद्या माझं फायनल आहे. हा आशीर्वाद आहे मग तू जा म्हणे. याला परत डाऊट आला, याच्याकडे डोक्याचा पाणी. हे आज काय करायला, माझं फायनल आहे, मला काही सांगत की आशीर्वाद जायचो. हा म्हटलं गुरु तो पोरगा लय खतरनाक आहे. हा म्हणे मग त्यानं समोरच्या बेहोश केलं. मग मला एकच किक येते म्हणे. मग अहो मला एकच किक येते, मग मी काय करू म्हणे. याला निश्चित डाऊट आला की आता तर काहीतरी गुरुच्या डोक्यात प्रॉब्लेम आहे. हा काही आपल्याला जिवंत ठेवत नाही. तुला मी एक किक शिकवलेली ना, फक्त जेव्हा संधी येईल तेव्हा ती किक मार म्हणतो, दुसरं काहीच करू नको. गुरुने सांगितलं, याने ठरवलं होतं काय विचारायचं नाही तुम्हाला. कस काय विचारणार, विचारा निघाला बाहेर. रात्रभर झोप नाही, काही नाही. लोकांना कोणते कोणते स्वप्न पडतात, त्याला तो पोरगा दिसायच्या स्वप्नामध्ये की आपल्याला मार राहिला. मी पडलेलो आहे, दवाखान्यात गेलो, माझं सोनसुईचं स्वप्न पूर्ण, तेच त्याला आठवायचं होतं, तोच दिसत होता. तो समोर आले 2 जण, ते जे तिथले निरीक्षक होते, त्यांनी त्या दोघांच्या हातात हात दिला. याने डावा हात घेतला. काय करणार बिचारा, उभा राहिला. याला जाणीव होती की आता हा मला मारणार, मला मार खाणार, काय करणार. आणि गुरुने काही बोलत नाही. गुरुकडे पाहिलं, गुरुनाच केलं. काय म्हणतो हा, म्हणतो काय गुरु भेटला हो मला, काय करणार राव, बोलता बी येत नाही. आणि झाली फाईट सुरू झाल्यानंतर तो समोरचा जो याच्यावर तुटून पडला, जना इतकं मारलं याने, त्या 10 मिनिटाच्या आत खाली कोसळला. ते निरीक्षक आले, 1 2 3 4 म्हटल्यावर हा बळजबरी कस तरी उठला. उभं राहू, थोडं लढू, विश्वास होता याच्या मनात की आपण लढू, हारायचं नाही. गुरु त्याच्याजवळ आले, हे बघ मरला जरी चालेल पण हारायचं नाही म्हटलो. मर तिकडं पण हारू नको. त्याला अजून डाऊट आला, तिथे मला काय गुरु यार माझा मरणावर उठला यार, काय बोलणार गुरुला. मग याने ठरवलं लढायचं. त्याने परत एवढं मारलं, हा परत खाली पडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हटल्यानंतर आता साबासा उठला. उठल्यानंतर तो समोरचा बी मारून थकला. याला किती मारणार हो, त्याला बी थकवा आला. तो परत मारायला लागला, दना मारायला लागला. मारल्यानंतर याने फक्त एक संधी लक्षात ठेवली, ती संधी घेतल्यानंतर आपला पूर्ण ताकद एक करून जो याने त्याच्या डोक्यावर किक मारली, एकच किक मध्ये खाली पडला. तो पडल्याबरोबर त्या माणसाने घर 9 10 केले पण तो उठलाच नाही. जिंकला ना हा जिंकला. जिंकल्यानंतर आई वडिलांना आनंद झाला की आमचा पोरगा अपंग राहून बी जिंकला, दिव्यांग राहून बी जिंकला. फार आनंद झाला.
लोकांनी त्याची वरात काढली, ते काढलं, सगळेजण चालले त्याला घेऊन फिरायला. बँड चालू आहे पुढे, मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या, बोल मैं हलकी बजाव क्या, गाणे चालू आहेत छान छान, झिंग झिंग झिंगाट नाचू राहिले बाकीचे. आणि या गाण्यामध्ये त्याच्यामध्ये रिकामटोट नाचणारे लय आता. लग्न दुसऱ्याचं, नाचतं दुसरं. याचं लग्न व्हायच्या ठिकाणी दाढी मिडी वाढवून आणि ऍक्टिंग करून करून नाचते अजून. तसे तिथं बी नाचायला लागले. सगळे लोक नाचत होते, सगळे आनंदी होते, पण याच्या मनात एक प्रश्न, मी जिंकलो कसा? प्रश्न आहे याच्या मनात, मी जिंकलो कसा? हा गुरुकडे गेला संध्याकाळी, गुरूंचा पाया पडला. गुरु म्हणे जा तू. उभा राहिला परत. गुरु मधून आले, का तू गेला नाही? गेलो म्हणे. मग तुमच्याशी आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही परवानगी देता का? गुरु म्हटले हो, तुला परवानगी देतो म्हणे, तू विचार म्हणे, आज तुला जे वाटलं ते विचार. मी सेन्सुईची फायनल जिंकलो. ती कशी जिंकलो म्हणे? गुरु म्हणतात तू जिंकला ना, मी मारामारी करायला गेलो, तिथं मी लढायला गेलो का? तू फाईट केली म्हणून जिंकला? नाही हो, मला एकच किक यायची, पण तू कसं काय जिंकलो म्हणे एका किक मध्ये? गुरूंनी कारण सांगितलं. कारण शांततेत ऐका. त्या मुलाला म्हणे देवाने तुझा एक उजवा हात हिरावून घेतला. बरोबर आहे? हो बरोबर आहे. मी जी तुला किक शिकवली ती डाव्या हाताचा उपयोग करून उजव्या हाताची किक मारायची, उजव्या पायाने किक मारायची ते शिकवलं. म्हणे की डावा हात आणि उजवा पाय त्या किक साठी मेन आहे. ते दोघं तुझ्याकडे आहे? हो. देवाने जी तुझ्याकडे कमतरता दिलेली आहे, मी त्या कमतरतेकडे लक्ष नाही दिलं म्हणे. तुझ्यात जे निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या निगेटिव्ह गुणांकडे मी लक्ष दिलं नाही. तुझ्यात जे सकारात्मक आहे, तुझ्यात जे पॉझिटिव्ह आहे, त्या पॉझिटिव्हपणाचा मी फायदा घेतला. ती किक शिकवली त्या पॉझिटिव्हपणामुळे आणि तुझ्या विश्वासामुळे तू आज जिंकला म्हणे बाळा. सांगितलं गुरु. जे तुमचं नकारात्मक आहे ते लक्ष देत नका बसू. आम्ही मराठी मीडियमला आहोत, ते आहोत, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. तुमचे प्रिन्सिपल बोडारे काका आणि हे गुरु त्या गुरु सारखेच आहेत की जे तुमच्यात सकारात्मक आहेत, जे पॉझिटिव्ह गुण आहेत, त्या पॉझिटिव्ह गुणांना हे वाव देशील, तुम्हाला निश्चितच जीवनाच्या युद्धामध्ये सेन्सिटिव्ह बनवतील याची मी तुम्हाला शाश्वत ग्वाही देतो. हा असा विश्वास असावा की मला काहीतरी बनायचं आहे, मला काहीतरी व्हायचंय, असा विश्वास असावा. आपल्या तरुणांमध्ये विश्वास असतो. एक दिवशी आमच्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या सगळ्या तरुण पोरांमध्ये विश्वास दिसतो. 14 फेब्रुवारीला, व्हॅलेंटाईन डेला, प्रेम दिवस, तू कर प्रपोज, ते चिठ्ठी काय मी बघून घेऊ आपण. काय विश्वास आहे यार, कुठे विश्वास ठेवा, कुठे ठेवू नये याचं तर भान ठेवा. कारण तू कर, आम्ही तुझ्या बरोबर आहेत ना, तुझ्यासाठी आम्ही मार खाऊ, पण तुझी चिठ्ठी. अरे चांगला विश्वास द्या ना आपल्या मित्राला. तू होय पोलीस, होय कलेक्टर, हो डॉक्टर, असा विश्वास द्या ना. तर विश्वास द्यायचा शब्द असा चांगला द्या, वाईट नका देऊ. तर हा विश्वास ठेवला. विश्वास ठेवला म्हणजे झालं का? त्याच्याबरोबर ध्येय पाहिजे. विश्वास आहे मला काहीतरी होईल, काय होशील? तू काहीतरी होशील, काय काहीतरी होऊ ना. अरे पहिले ठरव ना काय होतं ते. असं कसं चालेल राजा? तर मग त्यासाठी ध्येय पाहिजे. काय पाहिजे? ध्येयावरती नजर पाहिजे माणसाची. ध्येय, मला जे व्हायचं आहे ते माझं ध्येय आहे. ते ध्येय कसं असावं माहिती का? आता काकांनी सांगितलं की एक शिवचरित्रातलं उदाहरण दे म्हणे, आणि ते द्यावं लागेल. तानाजींसारखं ध्येय असावं. तानाजी माणूस आहे. शिवाजी महाराजांना अवतरण द्यायला गेले होते. लग्नाची पत्रिका. अवतरण म्हणजे काय? लग्नाची पत्रिका. की लग्नाला आजकाल बी पत्रिका वाटतात. आता लोक व्हॉट्सअपवर टाकायला लागले. व्हॉट्सअपवर लग्न पत्रिका टाकतात. आमचं येणं जमलं नाही, व्हॉट्सअपवर पत्रिका टाकलेली आहे, हीच मूळ पत्रिका समजून लग्नाला यावे. मी बी उत्तर दिलं, माझं येणं जमणार नाही, तिथून तुम्हाला 2000 ची नोट पाठवतो आहे फोटो काढून, तोच लग्नाचा आहे समजावा. अवतरण द्यायला गेले होते, लग्नपत्रिका द्यायला गेले. लग्नपत्रिका गेल्यानंतर महाराज पाहत होते, आऊसाहेब, जिजाऊसाहेब महाराज, आणि म्हटले ते अरे ताना, हा जो गड आहे ना, हा जो कोंढाणा किल्ला आहे ना, हिच्यावरती जे निशाण आहे ना त्या मुघलांचं, ते छातीत उत्तर आहे माझ्या. हा किल्ला आपल्या स्वराज्यात पाहिजे. स्वप्न होतं तानाजींचं, शिवाजी महाराजांचं, शहाजी राजांचं, जिजाऊ साहेबांचं स्वराज्य निर्माण करायचं. विश्वास होता की तो गड जिंकणार. तानाजींना स्वतःवर विश्वास होता. महाराज म्हटले कोणाला पाठवायचं गड जिंकायला? तानाजी म्हटलं मी जातो. अरे तुझ्या पोराचं लग्न आहे ना, जाऊ द्यावं लग्न तिकडं, जाऊ द्या लग्न तिकडं. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या. जर आजचा बाप राहिला असता तर काय महाराज काय बात करता राव, पहिले पोरींची संख्या कमी आहे, जमतेम तिच्या बापाच्या हातपाय पडून पोराचं लग्न होतं. तुम्ही कुशाल कर, आपण जर 10-12 दिवसानंतर जिंकू ना,
असे म्हटले ना असते ना ते तानाजी, पण त्या काळातले नव्हते. तर तानाजींनी ठरवलं की गड जिंकायचा. थोडेसे मावळे घेतले तुरळक. महाराज म्हणते किती मावळे पाहिजे? त्यामुळे 500-600 मावळे पाहिजे. तिथे 4-5 हजार सैन्य असेल, असू द्या माझ्यावर. तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणे. माझं ध्येय ठरलेलं आहे गड जिंकायचं. ठरलं. निघाले तानाजी मावळे घेऊन. मावळेतून जात असताना ती दंतकथा सांगितली जाते. घोरपडचे दोर बांधले. सरसर मावळे वरती चढले. सगळे मावळे 2, 4, 6, 8, 10, 12, 15, 20, 25, 250, 400 पुढे 500 धरून गेले. 500-700 जेवढे होते तेवढे. ते वर गेल्यानंतर त्या किल्लेदारांची त्याच्या बाजूला जाणीव झाली की आ गए शिवाजी महाराज के मावळे आ गए. तो पळत 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 किल्लेदाराकडे गेला आणि म्हटला हुजूर. किल्लेदार म्हटला इतनी रात को क्यों चिल्ला रहा है? चिल्लाने की बात है हुजूर. म्हटला क्या हुआ? मावळे आ गए. त्याने आपल्या किल्ल्याच्या गेटकडे पाहिलं. दरवाजा तो बंद है. कहाँ से आए हो? आ गए हुजूर. अरे कहाँ से आए? आसमान से आए हुजूर. ऐसे थोड़ी होता है. अरे हो गया हुजूर. आ गए वो लड़ भी रहे हैं देखिए उधर. त्या किल्लेदारानं पाहिलं. अरे बाप, कसं काय आली तर त्याचं डोकंच काम करेना. ती आले कस काय? त्याला सुचणंच काही बंद झालं. तरी त्याने स्वतःला सावरला. म्हटलं चलो 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 लढो आगे चलो. आणि तो लढायला लागला. लढायला लागल्यानंतर तानाजींचं ध्येय ठरलं होतं की गड जिंकायचं असेल तर एकच ध्येय, हे म्हणजे त्या किल्लेदाराला ठार करायचं. बस मारायचं त्याला, संपवायचं त्याला संपवलं म्हणजे सैनिकाचं मनोधैर्य खचलं आणि मी किल्ला जिंकलो. पाहिलं त्यांनी किल्लेदार येतोय. तानाजींनी गेलं त्याच्या समोर. दोघांमध्ये किल्लेदार बी शूर होता तानाजींसारखाच. माघार घेणार होता. तुफान दोघांमध्ये लढाई सुरू झाली. तलवारीवर तलवारी चालायला लागल्या. ढालीवर ढाली चालवणार. तलवारीवर इतक्या तलवारीचे वार सुरू झाले की त्या किल्लेदाराचा एक वार तानाजींच्या ढालवरती पडला. ती ढालचे 2 तुकडे झाले. फेकली तानाजींनी ढाल. आपला शेला आपल्या हाताला गुंडाळला आणि लढायला लागला. लढता लढता एक वार त्यांनी आपल्या तलवारीवर घेतल्यानंतर दुसरा वार अचानक तिकडे किल्लेदारने केल्यानंतर त्यांनी तो आपली ढाल समजून हात पुढे केला. किल्लेदाराचा वार त्यांच्या हातावरती झाला. जसं उसाचं टिपरं तुटून पडावं ना तसा हात तुटून पडला. जमा नाही केली. वेदना झाल्या, जखम झाली, रक्त व्हायला लागतं, रक्त बंबाळ झाले, तरी जीवाचा विचार नाही केला. फक्त एकच ध्येय, याला मारायचं. त्यांनी ठरवून एक गाव त्यांनी त्या किल्लेदाराच्या छात्रात घातला. दुसरा गाव त्यांनी आपल्या शिरावर घेतला आणि तानाजी आणि किल्लेदार दोघं कोसळले दोघं. जाताना मात्र तानाजींना फक्त एकच समाधान होतं की माझं ध्येय पूर्ण झालं. किल्लेदार संपला. आणि मग तानाजींनी आपलं ध्येय केल्यानंतर आपले प्राण सोडले. नंतर सूर्याजींनी सगळ्या मावळ्यांना एकत्र येऊन तो किल्ला जिंकला. तो तर किस्सा माहितीच आहे तुम्हाला. तर ध्येय असं होतं. असं ध्येयावर प्रेम करा. दिनरात ध्येयावर प्रेम करा. तानाजींचं का ध्येय होतं ना किल्लेदाराला संपवायचं. तर तुम्हाला मिलिटरीत जायचं असेल, नेव्हीत जायचं असेल, एअरफोर्स मध्ये जायचं असेल, डॉक्टर, इंजिनियर, वकील, PSI, कलेक्टर जे व्हायचं असेल त्या ध्येयावर प्रेम करा. हो, ध्येयावर प्रेम असं करायला की जसं आरतीने परशावर प्रेम केलं. सैराट पिक्चरचं मी समर्थन करत. तो पिक्चर मला आवडत सुद्धा. फक्त त्याच्यातला एक सीन आवडतो मला. तेवढा सीन घ्या. नाही तर बस सैराटचं अनुकरण करायला कोण व्याख्यात आला होता तसं नका होऊ देऊ. त्याच्यातला एक सीन आठवतो मला. पासून पाहिलं असेल की त्या सैराट पिक्चर मध्ये अर्जुन ते पळून गेल्यानंतर पळून जातात. आजकाल फार प्रमाण वाढलंय पळायचं असेल तर देशासाठी पळा, मिलिटरी मध्ये जाण्यासाठी पळा, अरे भारतासाठी गोल्ड मेडल जिंका, असं पळणार आहे. काय पडताय? काय सुरू झालं काय माहिती. असं नका पळू. देशासाठी पळा. ऑलिम्पिक मध्ये 5, 50, 100 गोल्ड मेडल जिंका, असं पळा. तर तिच्या नंतर आली तिचा मामाचा मुलगा आहे. तो काय नाव आहे त्याचं? मंगेश. नाही उत्तर द्यायला पाहिजे, त्यात काही नाही. तो मंगेशातून म्हटलं की अगं आरची, वर्षावर विनयभंगाची केस टाकताय, त्याचं आयुष्य बर्बाद होतंय. त्याला आता पोलिस घेऊन जातील, तो जेलमध्ये जाईल. आरचीच्या डोक्यात एकच ध्येय निर्माण होतं. एकच ध्येय की काही करून माझ्या परशाला इथून पळवून न्यायचं. आणि लागते पळायला किती वेळ धावते हो. रात्रीपासून तर सकाळपर्यंत धावतच राहतात. चालत्या रेल्वेमध्ये पडते, तिथं हैदराबादकडे पळून जाते. चालत्या रेल्वेमध्ये. मला प्रश्न पडतो यार, आरची 80 किलोची चालत्या रेल्वेमध्ये पळाली कसं काय? कारण आपलं जेवढं व्हायला आपण 2 किलोमीटर पळत नाही हो. पण होतं पिक्चर मध्ये असं पळवून गेलं. ध्येय ठेवायचं शका असं ठेवा. ध्येयावरती प्रेम करा. तर अनुकरण करू नका. नाही तर बस व्याख्याते आले होते, त्यांनी सांगितलं पळून न्या. चलो म्हणजे काका मोठा दंडा घेऊन येतील असं सांगायला लावलं तुला. तुम्ही मार खाल मी मार खाईल.
तर पॉझिटिव्ह घ्या त्याच्यात. त्या वाईट पिक्चर आहे तो आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करा, त्यामुळे ध्येयावर प्रेम करा. आई वडिलांनी जे तुमच्यासाठी स्वप्न पाहिले आहेत ना, जे ध्येय ना त्याच्यावर प्रेम करा. असं ध्येय असं ध्येयावर असं प्रेम करा ना की तुकाराम महाराज म्हणायचे की देव पाहावया गेलो देवाची होऊन गेलो. देवत्व प्राप्त झालं यार त्यांना, तुकाराम महाराजांना. तसं ध्येयावर प्रेम करा. आमचे शाहरुख खान बी म्हणतात ओम शांती ओम मध्ये, किसी चीज को अगर तुम शिद्दत से चाहो ना तो पूरी कायनात तुम्हें मिलाने में लग जाती है. म्हणतात शाहरुख खान. एखाद्या गोष्टीवरती जर आपण मनापासून प्रेम केला तर पूर्ण देव भगवंत सगळे आपल्याला, निसर्ग आपल्याला ती गोष्ट येतो. असं ध्येयावर प्रेम करा. हे ध्येय ठरवल्यानंतर पुढचा भाग येतो नियोजनाचा. समजा आता एखादी पोरगी बोलली किंवा एखादा पोरगा, तुझं नाव काय दादा? पिवळं शर्ट. समजा आमच्या कुणाल भाऊने ठरवलं की मला कलेक्टर व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचं आहे, आणि कुणाल त्याच्या गावात गेला आणि म्हटला मला कलेक्टर व्हायचं आहे. लगे आजूबाजूचे लोक काय म्हणतील? वय वय असं म्हणतील का? कलेक्टर होतं काय? जोक आहे का कलेक्टर होणं? खाऊ आहे का तो? या जे म्हणतील ना, तुम्हाला त्यांना विचारतो तो 5-25दा कलेक्टर झाला का? तो म्हणाला नाही 2-4दा झाला का? नाही 1दा झाला का? नाही. मग तू गप, तू नको शिकू मग आम्हाला, आम्हाला व्हायचं आहे. त्याचे खचवणारे भेटतील. खचवणाऱ्यांवरती विश्वास ठेवायचा नाही. विश्वास ठेवला मनामध्ये, ध्येय ठेवलं, ध्येय ठेवल्यानंतर नियोजन करायचं. काय करायचं? सगळ्यात मोठा भाग छत्रपती शिवरायांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं नियोजनाच्या बलबुत्यावरती. नियोजन. मोदी भी जिंकून आले नियोजनावरती. मेरे प्यारे भाई और बहनों, हमें स्वच्छता रखनी है. आणि कोणी काय करते? आता काय करणार? सांगता विचारे चांगले. नियोजन, परफेक्ट नियोजन पाहिजे तुमच्यामध्ये. आपल्या आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती पाहिजे की मला काय काय फॅसिलिटी आहे. यान ठरवलं कलेक्टर व्हायचंय. बोडारे काका आहेत, चांगले शिक्षक आहेत. आमचे महाराज आहेत, खेळकर महाराज. सात्विक माणूस राहिल्यानंतर काय टेन्शन आहे. आणि सगळे शिक्षक चांगले आहेत. मॅडम आहेत. एक मॅडम आता इथं उभ्या होत्या, त्या माझ्या बरोबर ट्रेनिंगला होत्या वाटतं कुठेतरी. हा, त्या मॅडम होत्या मॅडम ट्रेनिंगला, पण ओळख झालेली आहे कुठेतरी. डोरेगावला सोबत होत्या मॅडम माझ्या. सॉरी लक्षात राहिलं नाही. 40 वर्ष वय झालं ना आता. क्षमा मागतो, त्या मॅडम माझ्या बरोबर होत्या. तर नियोजन ठेवायचं की भौगोलिक परिस्थिती काय काय. माझ्या शाळेमध्ये पुस्तकं आहेत, मी यांचा अभ्यास करेन. माझे जे शिक्षक आहेत त्यांचं मार्गदर्शन घेईल. जवळ औरंगाबाद आहे, तिथं क्लासेस लावेल किंवा लायब्ररी लावेल. आणि अशा नियोजनातून जर तुम्ही कार्य केलं, विश्वास, ध्येय आणि नियोजन ठेवलं तर तुम्हाला निश्चितच आयुष्यात यश मिळणार म्हणजे मिळणार. पण तुम्हाला काय काय ठेवावं लागेल? विश्वास, ठेवाल. आणि असं विश्वास, ध्येय, नियोजन करून ठेवा आणि तुम्हाला निश्चितच वेळ मिळेल. बोडारे काकांनी मला इथं बोलवलं, सगळ्या स्टाफचे मी आभार मानतो आणि माझ्या छोट्याशा व्याख्यानाची सांगता करतो. धन्यवाद. इफेक्टिव्ह अँड मोटिवेटिंग, इंटरेस्टिंग, एंटरटेनिंग स्पीच. नक्कीच तुमच्या व्याख्यानाचा आमचे महाराज केळकर सर यांना. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, हे असतं या ठिकाणी इन्स्पिरेशन. जीवनाची जी आपल्याला त्रिसूत्री सरांनी या ठिकाणी सांगितलेली आहे की आपला स्वतःवरती विश्वास असावा आणि तो विश्वास आपण जर या ठिकाणी जर कायमस्वरूपी ठेवला तर जीवनामध्ये निश्चित आपण यशस्वी होऊ शकतो. याचं उदाहरण या ठिकाणी सिद्धनाथ वडगाव या ठिकाणी असताना आपले ज्यांना सरांनी या ठिकाणी श्रीकृष्णाची उपमा दिली असे या शाळेचे असणारे या ठिकाणी प्राचार्य तथा मुख्याध्यापक आदरणीय बोडारे सर या ध्येयाने या ठिकाणी कशा पद्धतीने एखादं ध्येय गाठवू शकतात, विद्यार्थ्यामध्ये विश्वास निर्माण करू शकतात. तर आज सिद्धनाथ वडगाव या ठिकाणी असणारी जी काही एक मुलगी आहे, सरांनी त्या विद्यार्थिनीच्या मनामध्ये जो काही विश्वास जागृत केला आणि एक प्रकारे अशी ध्येय आखणी करून दिली, त्यामुळे ती विद्यार्थिनी आज ऑल इंडिया खो खो संघामध्ये नॅशनल लेवलवरती ती खेळते आहे. असा आपलाही आपल्या गुरुवरती विश्वास असावा आणि त्या दिशेने आपण प्रयत्न जर केले तर आपण निश्चित ध्येय गाठू शकतो. हे उदाहरण जीवनाची त्रिसूत्री आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि
सर या ठिकाणी जे काही आदरणीय व्याख्याते आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने जे काही सर्व समाज सुधारक असतील, साधू संत असतील, त्यांनी केलेले जे काही समाज कार्य आहे त्या कार्यावरती व्याख्यान देण्याचं काम करतात आणि त्या व्याख्यानामधून जे काही आर्थिक मिळतं त्यांना या ठिकाणी योगदान मिळतं. त्यामध्ये 2 अनाथाश्रम आहेत आणि 3 या ठिकाणी वृद्धाश्रम आहेत. त्या वृद्धाश्रमावरती खर्च केला जातो, अनाथ आश्रमावरती खर्च केला जातो आणि मिळालेली ही रक्कम जी आहे ही त्यावरती सर खर्च करतात. आणि म्हणून एक प्रकारे आपल्याला आता हे समाज सेवेचं काम करता करता या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये असणारी जी काही अनेक रत्न आहेत त्या रत्नापैकी एक आहे. ज्ञानदानाचंही काम करतायत, त्याचबरोबर समाज सेवेचंही काम एकाच वेळेस या ठिकाणी करतायत. महाराष्ट्रभर व्याख्यानं देतात आणि महाराष्ट्रभर व्याख्यानं देऊन समाज सुधारण्याचा थोडा मोठ्यांचा संदेश जो आहे तो समाजामध्ये पसरवण्याचं काम करतात. आज विद्यार्थी घडवतात आणि म्हणून आज आपल्याला सरांनी एक या निमित्ताने नवीन वर्ष जे आहे या नवीन वर्षाची सुरुवात निश्चितच एक प्रकारच्या आपल्या सगळ्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी आणि आपणही 10वी 12वीचे जे काही विद्यार्थी आहेत या 10वी 12वीच्याच विद्यार्थ्यांना नव्हे आज 8वीचेही जे विद्यार्थी असतील त्यांनी आतापासून जर अशा पद्धतीने जर कुठलं आपल्या ध्येयाचं नियोजन जर केलं तर निश्चित आपले जे समोर ठरवलेलं जे ध्येय आहे ते सहज साध्य होऊ शकतं. म्हणून आपण त्या ध्येयाच्या दिशेने या ठिकाणी आपली वाटचाल असली पाहिजे. असाध्य ते साध्य करीती सायास म्हणून अभ्यास तुका म्हणे असं या ठिकाणी सांगितलं जातं की जो गयाचा घेत लागून तो म्या गुरु केला जाणार. म्हणून गुरुवरती तसा विश्वास ठेवायचा आणि आपल्याला जे जे काही मिळतं ते आपण अंगीकारायचं आणि आपली जीवनाची वाटचाल आपण पुढे चालू ठेवायची. धन्यवाद सर, या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात आणि आम्हाला एक वर्षभराचं टॉनिक या ठिकाणी दिलेलं आहे. नवे जीवन जगण्याचं एक प्रकारचं टॉनिक आपल्याला सर्वांना प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी या प्रशालेच्या वतीने आदरणीय मोढारे सर तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या वतीने या ठिकाणी आपला हार्दिक आभार मानतो. आणि यानंतर आपणही सर्व विद्यार्थ्यांनी हे जे काही व्याख्यान आहे ते अतिशय शांतचित्ताने ऐकलं, यापासून आपण प्रेरणा घ्यावी ही अपेक्षा मनामध्ये बाळगतो. आणि यानंतर या ठिकाणी मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वात प्रथम तुम्ही या उन्हामध्ये गोड उन्हामध्ये बसलात त्याबद्दल तुमचा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. कारण तुम्ही चांगले ऐकलं म्हणून माझे सहकारी पाटील सर यांनी व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी दिलेल्या उपमा मनात आणायच्या नाही. मी कृष्ण वगैरे काही असं काही होत नसतं की त्यांचं कार्य करत असेल. बेसिकमध्ये आपण बेसिक कार्य करा. आपलं प्राथमिक काय आपलं कर्तव्य आणि निष्ठा ध्येय हे 3 मूलमंत्र आहेत. याही आपण जर केलं तर जीवनामध्ये आपण सर्वजण यशस्वी होऊ आणि या भारत देशाचे सर्वात चांगले नागरिक हो अशी ग्वाही देतो. आणि आजचा कार्यक्रम छोटेखानी या ठिकाणी संपला असं जाहीर करतो मी. सर्वात अगोदर मुली